हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत आपला जो युनिट 1 चालू आहे क्वांटम मेकॅनिक्स या पेपरमधला जो युनिट 1 आपण स्टार्ट केला होता तो आज जवळपास एंड होईल. याच्यामधला लास्ट पॉईंट आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे अनसर्टन्टी प्रिन्सिपल, ज्याला आपण हायझनबर्ग्स अनसर्टन्टी प्रिन्सिपल असं देखील म्हणतो. तो नेमका प्रिन्सिपल काय आहे आणि त्याचा प्रूफ काय आहे. तुम्हाला याच्या एक्झाममध्ये क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, प्रूव्ह द अनसर्टन्टी प्रिन्सिपल बाय युझिंग डी ब्रॉगली हायपोथिसिस ऑर डी ब्रॉगली वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी. बरोबर आहे. त्यासाठी अगोदर अनसर्टन्टी प्रिन्सिपल काय आहे ते आपण बघू, त्याच्यानंतर त्याचा प्रूफ आपण पाहणार आहोत. थोडक्यात सांगतो, अनसर्टन्टी प्रिन्सिपल याच्यामध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं, डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी इज कम्पॅरेबल टू एच ऑर इज इक्वल टू एच, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हा प्रिन्सिपल काय सांगतो, त्याच्या अगोदर डी ब्रॉगली हायपोथिसिस आपल्याला माहीत असला पाहिजे. डी ब्रॉगली हायपोथिसिसमध्ये काय सांगितलं होतं डी ब्रॉगलीनं, की कुठलाही मूव्हिंग पार्टिकल त्याच्याशी एक सिंगल वेव्ह असोसिएट असते. याच्यामध्ये नंतर स्क्रुडिंजरने काय केलं, याच्यामध्ये करेक्शन केलं. त्यानं सांगितलं की कुठल्याही मूव्हिंग पार्टिकलसोबत एक सिंगल वेव्ह असोसिएट नसून एक ग्रुप ऑफ वेव्हज असोसिएट असतो आणि त्या ग्रुप ऑफ वेव्हजला आपण काय म्हणतो, वेव्ह पॅकेट असं म्हणतो. बरोबर आहे. ते वेव्ह पॅकेट मी तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलं होतं. वेव्ह पॅकेट अशा पद्धतीनं, समजा इथं एक आपण हे एक वेव्ह पॅकेट आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ वेव्हज ज्या वेळेस इंटरफिअर होतील त्यावेळेस अशा प्रकारचं वेव्ह पॅकेट फॉर्म होते. बरोबर आहे. तर आपल्याला इथं मूव्हिंग जो पार्टिकल आहे, या मूव्ह होणाऱ्या पार्टिकलची पोझिशन आणि मोमेंटम सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस मेजर करता येत नाही, हे कोण सांगते, अनसर्टन्टी प्रिन्सिपल सांगतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांचं काय सांगितलं, वी कॅन नॉट मेजर बोथ द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ पार्टिकल ॲट द सेम टाईम ऑर सायमल्टेनियसली विथ ग्रेट ॲक्युरेसी. अनसर्टन्टी प्रिन्सिपल जो डी ब्रॉगली हायपोथिसिस 1924मध्ये आला होता. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर म्हणजे 1927मध्ये हायझनबर्गने हा अनसर्टन्टी प्रिन्सिपल सांगितला की कुठलाही मूव्हिंग पार्टिकल ज्याच्याशी एक ग्रुप ऑफ वेव्ह असोसिएट आहे, तर त्या पार्टिकलची पोझिशन, एक्झॅक्ट पोझिशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम आपण एकाच वेळेस मेजर करू शकत नाही. त्याने काय सांगितलं, वेन यू आर मेजरिंग द पोझिशन ऑफ एक्झॅक्ट पोझिशन ऑफ पार्टिकल यू विल गेट द अनसर्टन्टी इन द मेजरमेंट ऑफ मोमेंटम. ज्यावेळेस तुम्ही डिस्प्लेसमेंट किंवा त्याची मेजर करायला गेलात किंवा त्याची पोझिशन मेजर करायला गेलात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी अनसर्टन्टी येईल, कशामध्ये, मोमेंटममध्ये येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही मोमेंटम मेजर करायला गेलात त्यावेळेस त्या ठिकाणी अनसर्टन्टी येईल, कशामध्ये, डिस्प्लेसमेंटमध्ये. हा आहे तुमचा अनसर्टन्टी प्रिन्सिपल जो हायझनबर्गने 1927मध्ये सांगितला होता. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, तर प्रूफ हा आहे डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू एच. तो जर तुम्हाला एक्झामला विचारला तर त्याचं आन्सर पहिल्यापासून शेवटपर्यंत कसं लिहायचं ते मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर बघू आपण. आता ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला क्वेश्चन पडतो, प्रूव्ह द अनसर्टन्टी प्रिन्सिपल बाय युझिंग डी ब्रॉगली हायपोथिसिस ऑर डी ब्रॉगली वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी, त्यावेळेस तुम्हाला त्याचं आन्सर जे स्टार्ट करायचं ते इथून स्टार्ट करावं लागेल. इट कॅन बी प्रूव्ड बाय युझिंग डी ब्रॉगली वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी. वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी काय आहे डी ब्रॉगलीची ती आपण याच्या अगोदर बऱ्याच याच्यामध्ये डिस्कस केलेली आहे आणि स्टडी देखील केलेली आहे. दॅट इज अ मटेरियल पार्टिकल इन मोशन इज असोसिएटेड विथ अ ग्रुप ऑफ वेव्हज. काय सांगितलं त्यानं, कुठलाही एक मूव्हिंग पार्टिकलशी एक नंबर ऑफ वेव्हज असोसिएट असतात. एक सिंगल वेव्ह नसून नंबर ऑफ वेव्हज असोसिएट आहेत, ज्या प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ कशा आहेत, स्लाइटली डिफरंट आहेत. ठीक आहे. द वेव्ह ऑफ दिस ग्रुप और वेव्ह पॅकेट इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. आता तो जो मी मगाशी ड्रॉ केलेला होता वेव्ह पॅकेट, त्या वेव्ह पॅकेटची जी व्हेलॉसिटी आहे तीच व्हेलॉसिटी त्या मूव्हिंग पार्टिकलची असते. बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेव्हची व्हेलॉसिटी कशी आहे, स्लाइटली डिफरंट आहे. मग पार्टिकलची व्हेलॉसिटी नेमकं कुठली फिक्स करायची हे आपण त्या ठिकाणी कन्फर्म करू शकत नाही. त्यामुळं वेव्ह पॅकेटची जी व्हेलॉसिटी आहे त्या वेव्ह पॅकेटच्या व्हेलॉसिटीसोबतच त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी इक्वल आहे किंवा त्या व्हेलॉसिटीनंच तो पार्टिकल मूव्ह होतो असं म्हणलं तरी चालेल. तर बघा, कन्सिडर अ वेव्ह पॅकेट consisting of two component waves of equal amplitude A but slightly different angular frequencies omega 1 and omega 2 and slightly different wave numbers, that is propagation constant k1 and k2 respectively. आता आपण काय केलं, वेव्ह पॅकेट जे तयार झालेलं आहे, जे इथं मी तुम्हाला एक वेव्ह पॅकेट काढून दाखवतो. इथं जे आपण वेव्ह पॅकेट कन्सिडर केलं होतं, हे जे वेव्ह पॅकेट तयार झालेलं आहे
हे दोन वेव्हजपासून तयार झालेलं आहे असं आपण कन्सिडर केलं. ज्या दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूड कशा आहेत, सेम आहेत, परंतु त्यांची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी आहे ती कशी आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी आहे, डिफरंट आहे. पहिल्याची आहे ω1, दुसऱ्या वेव्हची आहे ω2. नंतर पहिल्या वेव्हचा प्रोपोगेशन कॉन्स्टंट, म्हणजे याचा अर्थ ज्या डायरेक्शनला तो मूव्ह करत आहे त्या डायरेक्शनला प्रोपोगेशन कॉन्स्टंट आपण कन्सिडर केला K1 पहिल्या वेव्हचा, दुसऱ्या वेव्हचा K2. ठीक आहे. तर बघा, लेट द कंपोनंट वेव्हज आर रिप्रेझेंटेड ॲज, आपल्याला माहीत आहे वेव्ह, जे आपण वेव्ह मोशन हा जो चॅप्टर होता तुमचा 12थमधला, त्याच्यामध्ये आपण सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे आहेत त्या वेव्हजला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी एक इक्वेशन यूज केलं होतं, किंवा आपल्याला माहीत आहे सिम्पल इक्वेशन ऑसिलेशनमध्ये देखील आपण हे इक्वेशन पाहिलं होतं. ते इक्वेशनचा यूज करून आपण दोन वेव्हज रिप्रेझेंट करू शकतो. पहिली वेव्ह आपण रिप्रेझेंट केली y1 = a sin ω1t मायनस K1 × x. ω1 पहिल्या वेव्हची अँग्युलर फ्रिक्वेन्सी, K2 दुसऱ्या वेव्हचं काय आहे, प्रोपोगेशन कॉन्स्टंट आहे. नंतर सेकंड वेव्ह जी आहे, सेकंड वेव्हची डिस्प्लेसमेंट आपण रिप्रेझेंट केली y2 = a, सेम आहे कारण ॲम्प्लिट्यूड सेम आहे. ω2 चेंज असेल, इथं ω1 इथं ω2 आहे आणि हे प्रोपोगेशन कॉन्स्टंट K2 आहे. बरोबर आहे. मग हे दोन वेव्ह ज्यावेळेस सुपर इम्पोज होतील त्यावेळेस वेव्ह पॅकेट फॉर्म होतो. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही वेव्ह ज्यावेळेस एकमेकांमध्ये इंटरफेअर होतील त्यावेळेस वेव्ह पॅकेट फॉर्म होतो आणि त्यावेळेस त्यांची येणारी जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट आपण अशी लिहितो y = y1 + y2. मग आपण काय केलं, y1 आणि y2ची व्हॅल्यू पुट केल्या. y1 = a sin ω1t मायनस K1 × x प्लस a sin ω2t मायनस K2 x. याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त a कॉमन काढलं आणि बाकीचा पार्ट ॲज इट इज आपण लिहून घेतला. आता याच्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin c + sin dचा. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला काय करायचं, याला एक्सपांड करायचे. sin c + sin d = काय, तर 2 sin c + d / 2 × cos c - d/2. ठीक आहे. मग त्यानुसार याला जर आपण एक्सपांड केलं तर येणारं इक्वेशन कसं असेल, अगोदर आपण या ठिकाणी काय केलं, कॉसची टर्म अगोदर घेतली, बाकी हे 2 ॲज इट इज आहे, हे a कॉमन काढलेलं ॲज इट इज आहे, त्यामुळे हे 2a cos c - d ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस काय होईल, t कॉमन निघालं, ω1 - ω2 / 2 ॲज इट इज, मायनस या ठिकाणी मायनस साईन कॉमन काढलं, मायनस निघेल, काय होईल K1 - K2 / 2. बरोबर आहे. इंटू x ॲज इट इज इंटू साईन ω1 + ω2, इथं काय होईल, दोघांचं ॲडिशन ω1 + ω2 / 2 इंटू t मायनस, आणि या ठिकाणी काय येईल K1 + K2 / 2 इंटू x. आता या इक्वेशनमध्ये जर पाहिलं आपण तर इक्वेशनमध्ये इथला एवढा जो पार्ट आहे, हा जो पार्ट या ठिकाणी दाखवला आहे, हा पार्ट काय आहे तर इट रिप्रेझेंट्स द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह पॅकेट. हा पार्ट त्या वेव्ह पॅकेटची व्हेलॉसिटी डिफाईन करतो आहे किंवा रिप्रेझेंट करतो आहे, आणि एवढा जो पार्ट आहे हा इंडिव्हिज्युअल त्याच्या आतमध्ये ज्या वेव्हज आहेत त्यांची व्हेलॉसिटी हा रिप्रेझेंट करतो आहे. आपल्याला याचं का आपल्याला, म्हणजे वेव्ह पॅकेट जे आहे, आपल्याला वेव्ह पॅकेटशी रिलेटेड पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे, त्याच्यामुळं हा पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता हे जे इक्वेशन आहे हे बेसिक इक्वेशन, याच्यामध्ये जर पाहिलं आपण y = a sin ωt, याच्यामध्ये ωt अँगल आहे, साईन फंक्शन आहे, a म्हणजे ॲम्प्लिट्यूड आहे. त्या इक्वेशनसोबत जर समजा आपण याला कम्पेअर केलं तर आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी ही काय आहे, ॲम्प्लिट्यूड आहे. या इक्वेशनमध्ये हा जो पार्ट आहे हा काय आहे, ॲम्प्लिट्यूड आहे. तर मग आता आपल्याला माहीत आहे की नोड केव्हा फॉर्म होतो, ज्यावेळेस पार्टिकल ची ॲम्प्लिट्यूड काय असते, 0 असते. परत एक वेळेस मी तुम्हाला या ठिकाणी वेव्ह पॅकेट ड्रॉ करून दाखवतो. बघा इकडे मी काय बोललो, परत एक वेळेस सांगतो. हे समजा वेव्ह पॅकेट आहे, इथं 2 वेव्ह पॅकेट कन्सिडर करा. हे आणखीन एक दुसरं सेकंड वेव्ह पॅकेट आहे, याच्यामध्ये हा काय आहे, नोड आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे पार्टिकल मिळण्याची प्रोबॅबिलिटी, इथं ॲम्प्लिट्यूड जास्त आहे म्हणजे इथं पार्टिकल मिळण्याची प्रोबॅबिलिटी कशी आहे किंवा चान्सेस कसे आहेत, जास्त आहेत. या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कमी आहे म्हणजे या ठिकाणी पार्टिकल नाही असा अर्थ होत नाही, तर या ठिकाणी देखील पार्टिकल आहे परंतु त्याचे भेटण्याचे चान्सेस कसे आहेत, कमी आहेत. आणि पार्टिकल भेटणारच नाही असं कुठं होईल तर या ठिकाणी होईल, नोडला.
इथं आणि इथं होईल, बरोबर आहे. या नोडला पार्टिकल भेटणार नाही कारण या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कशी आहे, 0 आहे. मग आपल्याला नोड कधी मिळतो एखाद्या वेव्हमध्ये, ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड 0 असते त्यावेळेस. मग ही जी टर्म आहे ती काय आहे, ॲम्प्लिट्यूड आहे. आता पहिलं इक्वेशन जे आपलं आलं होतं त्याच्यामध्ये ω1 - ω2 होतं, त्याला आपण डेल्टा ओमेगा पुट केलं. K1 - K2ला आपण डेल्टा के पुट केलं. या ठिकाणी ω1 + ω2/2 होतं, त्याला आपण ओमेगा पुट केलं. आणि K1 + K2/2 होतं, त्याला आपण के पुट केलं. त्यामुळे फर्स्ट इक्वेशन हे अशा पद्धतीनं आलं. आता याच्या पुढे काय म्हणलं बघा त्यांनी, द वेव्ह पॅकेट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी VG कॉल्ड ग्रुप व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. जो वेव्ह पॅकेट फॉर्म झालेला आहे त्या वेव्ह पॅकेटची जी व्हेलॉसिटी आहे तीच व्हेलॉसिटी त्या पार्टिकलची असणार आहे. सो द पार्टिकल इज एक्सपेक्टेड टू बी लोकेटेड समवेअर इन बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स. म्हणजे याचा अर्थ पार्टिकल मिळण्याचे चान्सेस कुठं आहेत, या 2 सक्सेसिव्ह नोडमध्ये आहेत. या दोन्हीच्या मध्येच कुठंतरी पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे, बरोबर आहे. द अनसर्टन्टी इन द मेजरमेंट ऑफ पार्टिकल इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड्स. आता त्या ठिकाणी पार्टिकलची जी मिळण्याची जी अनसर्टन्टी आहे ती किती असेल, तर ह्या 2 डिस्टन्स, हे जे 2 नोड आहेत या 2 नोडमधला जो डिस्टन्समधला डिफरन्स येणार आहे त्याच्या इक्वल असेल, बरोबर आहे. म्हणजे समजा इथं डिस्टन्स आपण पुढे पाहणार ते x1 कन्सिडर केलं, x2 कन्सिडर केलं, त्या दोघांमधला जो डिफरन्स येतो त्याच्या आतमध्येच पार्टिकल एवढ्या रिजनमध्ये कुठं ना कुठं आपल्याला भेटणार आहे. बघा आता मग आपल्याला माहिती आहे नोड इज फॉर्म किंवा नोड फॉर्म वेन. नोड कधी फॉर्म होतो, तर मी तुम्हाला सांगितलं ॲम्प्लिट्यूड ज्यावेळेस 0 होते त्यावेळेस. मग आपण या ठिकाणी घेतलं कॉस डेल्टा ω/2 × t - डेल्टा k/2 × x इज इक्वल टू 0. हे ज्यावेळेस या ठिकाणी काय होईल, 0 होईल त्यावेळेस नोड फॉर्म होतो. आणि तोच कॉस 0चा जो बेसिक फॉर्म आहे तो आपण अशा पद्धतीने देतो, कॉस ऑफ 2n + 1 × π/2, बरोबर. वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3. कॉसची व्हॅल्यू 0 कधी असते, ज्यावेळेस π/2चा ऑड मल्टिपल हा 0 असतो त्यावेळेस, बरोबर आहे. कॉसची व्हॅल्यू 0 कधी असते, ज्यावेळेस π/2चा ऑड मल्टिपल 0 असतो त्यावेळेस. आता इथं काय होईल बघा, आपण काय केलं पहिल्यांदा या ठिकाणी कॉस आणि कॉस काय झालं, कॅन्सल, बरोबर आहे. हे बाकीचं ॲज इट इज आपण डेल्टा ω/2 × t - डेल्टा k/2 × x इज इक्वल टू 2n + 1 × π/2 असं आपण लिहिलं. आता पहिली समजा ही पोझिशन जी आहे याला आपण x1 कन्सिडर केलं. x1च्या वेळेस या ठिकाणी एनची व्हॅल्यू किती होती, 0. ती आपण या ठिकाणी 0 पुट केली तर काय होईल, इथं हे 2 × 0, 0 + 1, 1 येईल, हे π/2 ॲज इट इज. नंतर आपण इथलं नोडची डिस्प्लेसमेंट आपण x2 कन्सिडर केली तर काय होईल, हे इक्वेशन डेल्टा ω/2 × t - डेल्टा k/2 × x2 × यांची व्हॅल्यू आपण काय पुट केली, या ठिकाणी 1 पुट केली. त्यामुळं 2 × 1 1 आणि 2 + 1 3 π/2 अशा आपल्याला या ठिकाणी 2 इक्वेशन मिळाले, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. आता जे 2 इक्वेशन आपल्याला भेटले होते त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काय करायचं, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 ज्यावेळेस सबस्ट्रॅक्ट करू त्यावेळेस बघा इकडं पाठीमागचं इक्वेशन काय होतं आपलं, डेल्टा ते सॉल्व केल्याच्यानंतर जे येणारा पार्ट आहे याच्यामध्ये डेल्टा ω/2 कॅन्सल होईल. फक्त या ठिकाणी डेल्टा k/2 कॉमन निघेल आणि x2 - x1 इज इक्वल टू काय शिल्लक राहील, 3 π/2 - π/2 इज इक्वल टू पाय त्या ठिकाणी शिल्लक राहील, बरोबर आहे. त्याच्यामुळं ह्या जे इक्वेशनला आपण रिअरेंज केलं तर कसं होईल, x2 - x1 इज इक्वल टू 2π / डेल्टा के. ह्या 2ला इकडं आणला आणि डेल्टा के आपण खाली घेतलं. त्यामुळं अनसर्टन्टी इन द मेजरमेंट ऑफ पोझिशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय डेल्टा x इज इक्वल टू 2π / डेल्टा के. हे इक्वेशन 4 आलं, ठीक आहे. आता याच्यानंतर बघा, नाऊ के इज इक्वल टू प्रोपोगेशन कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज 2π / लॅम्बडा. हे आपल्याला माहीत आहे, 12th झालेला पार्ट आहे. के इज इक्वल टू 2π / लॅम्बडा. त्याच्यामुळं काय होईल, के इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथिसिस. लॅम्बडा इज इक्वल टू h/p आहे, बरोबर. देअरफॉर के इज इक्वल टू 2π / हे लॅम्बडा, हे 1/λ आहे त्यामुळं p/h येईल. आता आपल्याला काय करायचं, याला डेल्टाने मल्टिप्लाय केलं म्हणलं तर चालेल, किंवा या ठिकाणी जर आपण डेल्टा के घेतला तर पुढे पण या ठिकाणी 2πh कॉन्स्टंट आहे, पीमध्ये काय होईल अनसर्टन्टी येईल, किंवा डेल्टा पी असं पण त्या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा डेल्टाने मल्टिप्लाय केला असं देखील म्हणू शकता. देअरफॉर डेल्टा के इज इक्वल टू 2π/h × डेल्टा पी. हे इक्वेशन
5 आलं, म्हणून इथं आपण काय म्हणू शकतो, युजिंग इक्वेशन 5 इन इक्वेशन 4 आपल्याला जे मिळणारं इक्वेशन आहे ते कसं असेल बघा. डेल्टा एक्स ॲज इट इज आहे, त्याच्यानंतर हे 2π डिवायडेड बाय डेल्टा केची व्हॅल्यू 2π डिवाइड बाय एच इंटू डेल्टा पी. 2π गेट कॅन्सल, आणि याला जर समजा आपण इकडं आणलं तर काय होईल, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी हे वर जाईल, काय आलं या ठिकाणी एच. हाच आपला काय आहे प्रूफ ऑफ अनसर्टन्टी प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. इथं आपला जवळपास फर्स्ट युनिट जे आहे क्वांटम मेकॅनिक्सचं ते या ठिकाणी संपलेलं आहे. आता आपण नेक्स्ट युनिटमध्ये स्क्रॉडिंजर इक्वेशन स्टार्ट करणार आहोत, किंवा मग सोलार एनर्जी आपण सोलार एनर्जीचा एखादा पहिली युनिट आपण स्टार्ट करू. ठीक आहे, या ठिकाणी थांबू. थँक्यू.